नमस्कार, मी ॲडव्होकेट गायत्री धामणसकर. आपण गेल्या काही भागांमध्ये नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881 बद्दल चर्चा करत आहोत. तर त्याच्यातील व्हॉट इज अ नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट काय आहे, तर इट इज अ साइन रिटर्न डॉक्युमेंट दॅट प्रॉमिसेस टू पे अ स्पेसिफिक सम ऑफ मनी विच इज ट्रान्सफरेबल फ्रॉम वन पर्सन टू अनदर आयदर बाय डिलिव्हरी ऑर बाय एंडोर्समेंट. कॉमन एक्झाम्पल काय असतं, याच्यामध्ये प्रॉमिसरी नोट असते, बिल ऑफ एक्सचेंज असतं, चेक असतं. आणि याला कंडिशन काय की कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर इट मस्ट बी इन रायटिंग, इट शुड बी साईन बाय द मेकर, आणि शेवटचं काय आहे, इट्स शोईंग द ऑर्डर टू पे अ सर्टन सम अँड बी ट्रान्सफरेबल. आता याबद्दल आपण हेच शब्द मराठीमध्ये आता ऐकून घेऊ. तर त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, चलनवेज दस्तवेज म्हणजे काय. चलनवेज दस्तवेज म्हणजे लिखित दस्तवेज, म्हणजे रिटर्न डॉक्युमेंट जे एखाद्या व्यक्तीस किंवा धारकास ठराविक रक्कम निश्चित कालावधीत किंवा मागणीवर अदा करण्याचं वचन किंवा आदेश देते. ह्याला इंग्रजीमध्ये नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हणतात. सोप्या भाषेत असे साधन जे एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे सहजपणे हस्तांतरणीय जाऊ शकते आणि जे प्राप्त जो आहे त्याला पैसे मिळवण्याचा कायदेशीर अधिकार देते. तर हे आहे चलनक्षम दस्तवेज म्हणजे नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. तर चला आता पुढील भागात याबद्दल अजून माहिती घेऊन लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.